नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहे किल्ले तिकोना येथे. तर आता आपण चांदणी चौकाकडून मुळशीकडे चाललो आहे. तर इथं आता आपण भुगावमध्ये, तर भुगावमधलं हे मंदिर सगळ्यांना माहीतच. हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि याच्यावर कोरीव काम केलं आहे, त्याच्यामुळे हे आकर्षितही वाटतं खूप. तर आता भुगावपासून ही आपण पिरंगुटमध्ये आहोत. इथं नाश्त्यासाठी वडापाव फेमस आहे हॉटेल. आता इथून आपण पौडला जाणार आहे आणि पौडहून राईड घेणार आहे. आता आपण पौडमध्ये पोहोचलो आहे. तर पौडमध्ये पोहोचल्यावर इथं राईट साईडला बस स्टँड आहे, एस टी बस स्टँड. आणि इथून PMT पण आहेत, पुण्याला भरपूर PMT. आणि आता हा सरळ रोड मुळशीकडे जातो आणि इकडं राईटला आपण इकडे चाललो आहे पावना डॅमकडं, किल्ले तिकोनाकडं. हा राईटला रोड जातो, पौडमधून राईट घ्यायचा. आता आहोत आपण तिकोना गावाजवळ. कमानीतून आत आपल्याला आत गेल्यावर आपण डायरेक्ट तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. नमस्कार. तर आज आपण आलो आहोत मावळ प्रांतातील एक किल्ला म्हणजे किल्ले तिकोना. तर आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करतोय. इथं आपण तिथं पार्किंग केली तिथं आणि आता आपण इथं रोडनी ट्रेकिंगला सुरुवात करतोय. सुरुवात करताना इथं किल्ल्याचा एक माहिती दिली, तर ते आपण वाचून घेऊ शकतो. किल्ल्यावर काय काय आहे: गरुड लेणी, गुहेतील देवडी, दरवाजा, वेताळ देव, बुरुज, महादरवाजा, झपटदान, मारुतीराय, वाड्याचे अवशेष आहेत किल्ल्यावर, आणि तळजाई मंदिर, गुहा, कोरीव लेणी, विहीर, महादरवाजा, टाके, कामटाके, सोन्याचा घाणा, दगडातील कोरीव पायऱ्या, बुरुज, दरवाजा, दगडातील कोरीव लेणी, हे सगळं किल्ल्यावर आहे. ते आपण पाहणार आहोत किल्ल्यावर गेलो. इथून आपल्याला किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो. पब्लिक हा आपला मित्र सूरज तांबडे आज आपल्यासोबत ट्रेकसाठी. त्याच्या आधी पण तो आपल्यासोबत भरपूर वेळा किल्ल्यावर आलाय, पण ब्लॉगमध्ये आज पहिल्यांदाच आलाय. चला, काय म्हणतोय सूरज भाऊ? मजा येते का ट्रेकला? भाऊला पण नाद आहे, पण भाऊ अभ्यासात बिझी असल्यामुळं त्यांचं फिरणं काही जास्त होत नाही. 10 मिनिटं ट्रेक केलाय आपण. समोर दृश्य पाहू शकता. तिकडे ते दिसतोय तो एक लोहगड, विसापूर, हे पावना धरण. पाऊस थांबलाय आणि हे बघा किती सुंदर आहे पावसाळ्यातलं दृश्य. अशी पहिली जागा आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये शत्रू किल्ल्यावर हमला करायला आले तर तातडीने किल्ल्यावर हा निरोप जायचा व त्यांना परत पाठवण्याची ही पहिली जागा आहे. किल्ल्यावर जायला एकदम खडतर रोड आहे. पाण्यामुळं खडक उघडा पडलाय पावसाळ्यात.
आता आपला 15 मिनिटाचा ट्रेक झालाय. इथं तुम्हाला बसायला जागा पण आहे. वातावरण बघा समोरचं खतरनाक. तर हा आपल्याला पहिला दरवाजा लागला आहे किल्ल्यावरती. इथं असं हे भुयार आहे प्राचीन काळातलं, पण इथं सिमेंटचे पोते वगैरे ठेवलेत. किल्ला बांधायचं काम सुरू आहे, त्यामुळं इथून पण इथं हे बघा काम झालंय बऱ्यापैकी, सुरू आहे बाकीचं राहिलेलं. पहिल्या दरवाजातून वर आलोत ना, आता आपल्याला हा दुसरा दरवाजा लागतोय. प्राचीन काळातील मजबूत स्थितीमध्ये तो. ह्या पायऱ्या आता बनवल्यात. हा आहे तो दुसरा दरवाजा लागतो. आता आलो आहोत आपण दुसरा दरवाजातून वर आलोत. इथं एक चपेट दान मारुती, ते तुम्हाला दाखवतो. हा आपण मारुती रील्समध्ये किंवा व्हिडिओमध्ये पाहतो. तिकोना किल्ल्यावरचा प्राचीन काळातील कोरीव मूर्ती, महाराजांच्या काळातली ही. आता आपण चपेटदान मारुतीचं दर्शन घेऊन समोर चाललोय. आता चला समोर तुम्हाला काय दाखवतो. एकदम चांगल्या प्रकारे मारुतीच्या मूर्तीचं कोरीव काम झालेलं आहे. खूप छान वाटलं मूर्ती बघून. दर्शन झालंय. असे प्राचीन मूर्ती किंवा मंदिर बघितल्यावर मनाला शांती वाटते. तर हे वाड्याचे अवशेष आहेत. जेव्हा गडावर मावळे राहायचे तर त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी हे राजवाडा होता. इथं मावळे राहायचे. आणि आत्ता म्हणजे आत्ता तर एवढेच शिल्लक राहिलेत अवशेष. ह्याच्या पलीकडे तर काही नाही, पण हेच आपले प्राचीन वास्तू बघा. हे वाड्याचे अवशेष आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं किल्ल्यावर येताना आपण काय पण आणतो तर हे असं टाकायची काही गरज नाही. हे आपापला कचरा आपल्या खिशात भरून जायचा घेऊन, इथे येऊन टाकायचं नाही. हे बघा, आपण खाऊन असंच कुठंतरी काय फेकतो. हे काय चांगलं दिसत नाही. आपण किल्ले जपले पाहिजेत. हे बघा, पार्टी करता किल्ल्यावर येऊन. तुम्हाला हे एक पाणी पिण्यासाठी आणताना हे फक्त तुम्हाला कचरा कुंडीत टाकायची, एवढं टाकणं होत नाही का? आज आपण राजवाड्याचे अवशेष बघितले तिथं खाली. ह्याच्यानंतर वर आलो तर हे पाण्याचं विहीर, टाक किंवा कलोळ असे म्हणतात ह्याला प्राचीन भाषेत. बघा किती स्वच्छ व सुंदर पाणी. एवढ्या आपण डोंगरावरती तरी इथं पाणी आहे. आणि हे पाणी भर उन्हाळ्यात पण असतं. किल्ल्यावरील प्राचीन काळात मावळ्यांना किंवा वर जे लोक राहायचे किल्ल्यावर, ते याच पाण्याचा उपयोग करायचे पिण्यासाठी, सांडपाण्यासाठी. तिकडे एक मंदिर आहे, आपण ते तुम्हाला दाखवतो चला. हे पाण्याचं कलोळ आहे आणि तुम्हाला आता इथलं दाखवतो. ही श्रीराम ध्यान मंदिर आहे. हे बंद आहे सध्या. आणि हे पण मंदिर आहे, देवीचं मंदिर वाटतंय, पण इथं काही नाव नाही त्याच्यावर. इकडे ही डोंगरात कोरलेली गुहा आहे. इथं पण मंदिर आहे. तुळजाई देवीच्या मंदिरापासून वर आलोत आता आपण 2 मिनिटं चालत. तर इथं समोर एक
चुन्याचा घाणा लागतोय. हा चुन्याचा घाणा बघू शकता. गड किल्ले बांधकामामधील सर्वात महत्त्वाचा घटक होता हा. कारण किल्ल्याच्या बांधकामामध्ये सिमेंट ऐवजी पहिल्या काळात चुना वापरायचे. चुन्याने दगड एकमेकाला घट्ट व असे पॅक हे होऊन जायचे, त्यामुळे चुना वापरायचे. इथं सूचना दिली बाले किल्ल्याकडे पायऱ्याला जाताना काळजी घ्या, कारण ह्या पायऱ्या ह्या सरळ 90 डिग्रीमध्ये, त्याच्यामुळे थोडी काळजी बाळगा. ह्या पायऱ्यावरून चालताना एक आठवण येते मित्रांनो, हरिहर किल्ल्याची. पावसाळ्यात सगळ्या पायऱ्या शेवाळल्यात, तरी काळजी घ्या. हा बाले किल्ल्याचा दरवाजा लागतो आणि दरवाजातूनच साईडला हे पाण्याचं टाक आहे. हे बघा किती स्वच्छ पाणी मित्रांनो. पलीकडे एक. आणि ह्या पाण्याचा उपयोग किल्ल्यावर प्राचीन काळात पिण्यासाठी व्हायचा. आणि पलीकडे ही लेणी का कोरीव, ह्याचा उपयोग गोदाम म्हणून व्हायचा, काय पण ठेवण्यासाठी, धान्य किंवा इतर वस्तू. हा कशाला. आणि हा समोर दिसतोय तो पावना डॅम, आणि हा वरती दिसतोय ना हा तुंग किल्ला. हा दिसतोय तो लोहगड. याच्या साईडला आहे तो विसापूर. हे खाली तिकोना गाव आहे ते समोर. कातळ पायऱ्या चढून वर आलोत ना, हा अजून एक महादरवाजा लागतोय. हा बघा एकदम चांगल्या स्थितीमध्ये प्राचीन आहे असाच. इथं ह्या समोर लेण्या आहेत, त्या आपण बघू. दरवाजातून आता आलोत ना, आपल्याला उजवीकडे त्या प्राचीन लेण्या लागतात आणि इथं तटबंदी. तर आपण आधी लेण्या बघू चला. हे बघा असं कोरीव आहे एकदम. हे पाण्याचे टाके आहेत, हे पाहू शकता तुम्ही. किल्ल्यासाठी पाणी साठवलं जायचं. वरती पण आहेत, इथं पण आहेत. काही धान्य गोठणाचे आहेत, काही पाण्याचे आहेत, पण पावसाळ्यामुळे इथं पाणी साचलंय आता. हे आपण लेण्या बघितल्या. इथं साईडला हे इकडं तटबंदी. तर आता इथून आपण वर चाललो. इथं त्या आपण बघितल्या त्या पिण्याच्या पाण्याच्या टाकी आणि लेण्या होत्या. आणि इथं सूचना दिली आपल्या किल्ले संवर्धन यांनी, इथं दारू व मांसाहार करू नये किल्ल्यावर, कारण महाराजांचं पवित्र स्थान म्हणजे गड किल्ले आहेत आता, त्याच्यामुळे. चला आता आपण वर चाललोय. पब्लिक तुम्हाला एक आता मी सगळ्यात भारी व्ह्यू दाखवतोय. तर चला. याला म्हणतात सह्याद्री. सह्याद्री. पण वरती आलोत का पायऱ्या चढून थोड्या, तर इथे एक शिव मंदिर लागतंय प्राचीन. हे बघा प्राचीन काळातला नंदी. ही महादेवाची पिंड आहे.
हा नंदी आणि ते शिव मंदिर आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. हे मित्रांनो शिव मंदिर. वितंडेश्वर मंदिर असं आहे. श्री वितंडेश्वर मंदिर नाव आहे ह्या मंदिराचं. तर आता आपण थोडं महादेवाचं जप करणार आहे. हे वितंडेश्वर मंदिराच्या बाहेरचं वातावरण आहे सध्याचं. पाहू शकता मंदिराच्या खाली टाक्या आहेत पाण्याच्या, त्या पण दाखवतो मी तुम्हाला. आता शिव मंदिराच्या खाली पाण्याच्या टाक्या आहेत, मी तुम्हाला दाखवतो. या पाण्याच्या टाक्या आहेत आपल्या वितंडेश्वर मंदिराच्या खाली पाण्याच्या टाक्या आहेत. या मंदिराच्या साईडला हे बघा पाण्यासाठी टाके आहेत खाली. आता मंदिराच्या थोडं पाठीमागे आलोत आपण. तर हे राजवाड्याचे अवशेष आहेत. आता तर सध्या एवढेच आहेत, बाकी तर काही नाही. आणि ही बघा एक कल्लोळ प्राचीन पाण्याची टाकी. याला 12ही महिने पाणी असतं. किती बी भीषण दुष्काळ असला तरी पाणी असतं ह्या कळवलला. विचार करा एवढ्या वरती आपण हाईटवर. पाण्याच्या टाकीच्या साईडला इकडं बुरुज आहे. मित्रांनो तुम्हाला या किल्ल्याचं रहस्य माहिती का? हा किल्ला 3 त्रिकोणी आकाराचा आहे म्हणून ह्याचं नाव तिकोना आहे. हा बुरुज आहे इकडून लक्ष ठेवायला. हा किल्ला मावळ प्रांतातील किल्ल्यांवर लक्ष ठेवायला आहे. इकडं आपल्याला हा दिसतोय तो समोर तुंग किल्ला आहे. इकडं लोहगड विसापूर, याच्या साईडला मोरगिरी व मोरीगड असे म्हणतात. आणि तो समोर तिकडे दिसतोय का, तो आता तुम्हाला उन्हामुळे दिसायचं नाही, पण तिकडं कोरीगड पण आहे. कोरीगड त्याच्या साईडला गणगड वगैरे असे किल्ले आहेत. हा मावळ प्रांतात आहे किल्ला. मित्रांनो मावळ प्रांतात शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी होता. हे समोर दिसतंय हे पावना डॅम आहे. हे भरपूर मोठं आहे पावना डॅम. इथं खाली दिसते ती हिरवीगार ही भात शेती. आता हे पाण्याचं टाक झालं तर आता समोर वरती इथं राजवाड्याचे अवशेष आहेत वरती पण, ते पण. आता इकडे एक बुरुज आहे, तो पाहणार होता आपण. तो पाहायचं झाला की नंतर वरती राजवाड्याचे अवशेष, नंतर आपला किल्ला संपत. आता हा समोरचा एक बुरुज पाहतोय आपण. हे खाली तिकोना गाव आहे. हे खाली रिसॉर्ट वगैरे आहे. आता हा बुरुज बघितला आपण, खाली तिकोना गाव दिसतोय. आता इथून वर राजवाड्याचे अवशेष आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो आता. मित्रांनो हे राजवाड्याचे अवशेष सध्या तर एवढेच राहिलेत. आता इथून पुढच्या पिढीला हे पण बघायला मिळणार नाहीत, याचे आपण जतन व संवर्धन नाही केले तर. हे राजवाड्याचे मेन राजवाड्याचे अवशेष. आपण किल्ला संपूर्ण किल्ला पाहिलाय. आपण खालच्या दिशेने उतरायला लागलोत आता. आता उतरताना सावकाश उतरा मित्रांनो.
आता उतरताना या पायऱ्याहून सावकाश नीट उतरा. काय करायचं आपल्याला, धरलंय आपण हाताचा सालपाट गेलं तरी सुद्धा. तर आता आपण किल्ला उतरलोत. आपण किल्ला फक्त 12 ते 13 मिनिटात खाली आलोय मित्रांनो. किल्ला ट्रेक कमी. आज तर आपण पाण्याची बॉटल वगैरे काही सोबत घेऊन गेलो नव्हतो आणि किल्ल्यावर पण आपल्याला एकही व्यक्ती आढळला नाही फिरताना. मी आणि सूरज दोघंच किल्ला पाहून आलोत आजवरती, कारण आज वर्किंग डे आहे ना. सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी येतात लोक इकडं. तर चला आता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये परत. तोपर्यंत इथं हा व्हिडिओ संपवतो. थँक्यू, धन्यवाद.